नमस्कार. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेत तयारी करून सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या, सरकारी पदभरतीची जाहिरातीची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी यासाठी मित्रांनो 2024 हे जसं निवडणुकीचं वर्ष आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे 2024 हे आपलं नोकरीचं सुद्धा वर्ष आहे मित्रांनो. सर्वाधिक जाहिराती याच वर्षी पडणार आहेत. त्याच्यामुळे जेवढे काही तयारी करायची असेल तेवढी तयारी करून टाका मित्रांनो. लक्षात घ्या, बिलकुल एकदम छातीला माती लावून टाका आता आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि यावेळेस आपल्याला नोकरी मिळालीच पाहिजे असं ठरवा. अभी नाही तो कभी नाही. बघा लक्षात घ्या मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभागाची जाहिरात काढलेली आहे. आता या जाहिरातीवर अनेक व्हिडिओ बनलेले आहेत, परंतु आज मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या प्रकारचे विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला याच्यातून मार्गदर्शन मिळेल मित्रांनो की कुठे फॉर्म भरायचा, कसं प्रकारे नियोजन करायचं. चला मित्रांनो समजून घ्या. बघा लक्षात घ्या, गट ब अराजपत्रित सवर्ग व गट क सवर्ग म्हणजेच ग्रुप बी आणि ग्रुप सी नॉन गॅझेटेडसाठी ही जाहिरात आली आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या. मग ही जाहिरात कुठल्या कुठल्यासाठी आहेत मित्रांनो. बघा आता आपण पाहतोय की आदिवासी विकास विभागाअंतर्गत, ठीक आहे. बघा लक्षात घ्या काय म्हटलं आहे की नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर, ठीक आहे. या 4 आदिवासी विकास विभागाअंतर्गत, ठीक आहे, नाशिक विभागाअंतर्गत हे येतात. नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या 4 विभागाअंतर्गत या जागा निघाल्या आहेत. कोणते कोणते पद आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, त्याच्यामध्ये पद राहणार आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल व मुख्य लिपिक सांख्यिकी, तसेच सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, नॉन पेसासाठी. पेसाचा याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे. सर्वांनी पेसा काय आहेत, पेसाचा माझा व्हिडिओ आहे तो पाहून घ्यायचा मित्रांनो. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, बरोबर आहे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल. बघा भरपूर पद आहेत मित्रांनो वेगवेगळे, ते आपण सर्व पाहतोय, ठीक आहे. बघा त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, तसेच आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेची पदे भरण्यासाठी खालील नमूद केलेल्या रिक्त पदांकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या संकेतस्थळावर दिनांक 12/10/2024 संकेतस्थळ दिले आहेत मित्रांनो. वेबसाईट, या वेबसाईटवर जायचं आपण आणि 12/10 म्हणजे 12 ऑक्टोबर 2024 पासून, आजची आहे 5 ऑक्टोबर, इथून 6 दिवसानंतर बरोबर ही लिंक उपलब्ध होणार आहेत मित्रांनो. ही लिंक चालू होणार आहेत, ठीक आहे. ओके, नंतर पाहू काय म्हणतात. बघा लक्षात घ्या, परीक्षेचं वेळापत्रक सर्व फिक्स झाले आहेत मित्रांनो. तयारी करा, चांगल्या प्रकारे अभ्यास चालू ठेवा. शांततेचा जरी काळ आहे, शांततेच्या काळात आपल्याला घाम गाळा लागतो, म्हणजे युद्धाच्या काळात मित्रांनो रक्त आपलं कमी सांडत असते, ठीक आहे. ओके, चला बघा लक्षात घ्या. त्याच्यात मित्रांनो आपण काय करू बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक, ठीक आहे. आता 12/10/2024 पासून अर्ज सुरू होणार आहेत दुपारी 3 वाजतापासून, बरोबर आहे. तर 2/11/2024 म्हणजे 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच 11:55 ते चालू राहणार आहेत. खूप काही वेळ 2/11ची वाट पाहायची नाही, लवकरात लवकर भरून टाकायचं मित्रांनो, नंतर साईड खूप स्लो होऊन जाते, ठीक आहे. ओके, भरपूरशा गोष्टी अडचणी येतात टेक्निकली, म्हणून आधी भरून मोकळं होऊन जायचं आपण, ठीक आहे. ओके, चला बघा लक्षात घ्या. त्यानंतर समोर काय म्हणते समजून घेऊ, एक गोष्ट आपल्याला बघा. पूर्ण जाहिरात आपल्याला समजून घ्यायची आहे मित्रांनो, कशा प्रकारची जाहिरात आहे, काय आहेत समजून घ्या. बघा मग काय म्हटलं आहे आता याच्यामध्ये सर्वात पहिले पाहू आपण पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील, नाशिक विभागातील, ठीक आहे. ओके, पहिले नाशिक विभाग पाहू, सर्व विभागाची माहिती पाहू. आता नाशिक विभागात काय आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, कोणती पोस्ट आहेत, काय म्हटलं, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर, ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल कास्टसाठी 1 जागा आहेत, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईबसाठी 1 जागा आहेत, विमुक्त जाती म्हणजे ज्याला आपण विजे म्हणतो, ठीक आहे, यासाठी 1 जागा आहेत. त्यानंतर भज म्हणजे NT यासाठी 0 आहेत, NTC साठी पण 0 आहेत, NTD साठी पण 0 आहेत. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 1 जागा आहेत मित्रांनो, EWS, ठीक आहे, यासाठी 1 जागा आहेत. त्यानंतर SC BC साठी 1 जागा आहेत आणि अशा एकूण आरक्षित पदे 6 आहेत.
आरक्षित पदे. आणि अराखीव, ठीक आहे, ओके, म्हणजे ओपनसाठी कोणालाच राखीव नाही, ओपन वर्गासाठी 1 आहेत. अशा एकूण किती जागा आहेत मित्रांनो? 7 जागा आहेत. ठीक आहे, ओके, 7 रिझर्व्ह जागा आहेत नाशिक विभागाकरता. त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजेच महिला असो का पुरुष असो दोघं याच्यात येतील. अनुसूचित जातीची 1 आहेत, अनुसूचित जमातीची 1 आहेत, विजेची 1 आहेत. ओके, इतर मागासवर्गाची 1 आहेत. ठीक आहे, ओके, म्हणजेच जेवढ्या काही या जागा आहेत मित्रांनो, ह्या 6 पण जागा कशा आहेत? सर्वसाधारणसाठी आहेत, म्हणजे महिलासाठी वेगळी म्हणून नाही आहेत, सर्वसाधारण. त्यात महिला आणि पुरुष दोघांनाही कॉम्पिटिशन सारखी करावी लागेल. ठीक आहे, ओके, म्हणजे ह्या टोटल 7 जागा. ठीक आहे, बाकी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, सैनिक वगैरे असं कुठेच नाही आहेत. ठीक आहे, ओके, एकच जागा आहेत. बरेच जण विचार करतात सर एकच जागा आहेत, फॉर्म कसा भरायचा? मित्रांनो, आपल्याला जागा किती पाहिजे हा प्रश्न पहिले करायचा. मला एकच जागा पाहिजे नाही आणि ती जागा माझी असणार, त्या जागेसाठी मी फॉर्म भरणार, हा असा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि फॉर्म भरायचा मित्रांनो. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. त्यानंतर याची वेतन श्रेणी दिली आहे. ठीक आहे, ओके, तर तो पगार तो आपल्याला मिळणारच आहे. आज पगार विषय नाही, आम्हाला नोकरी महत्वाची आहे आजच्या तारखेला. ठीक आहे, ओके, चला. त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो संशोधन सहाय्यक रिसर्च असिस्टंट. मग याच्या किती जागा आहेत? ठीक आहे, अनुसूचित जातीची 1 जागा, ती पण सर्वसाधारणचीच आहेत. ठीक आहे, ओके, महिला पुरुषच काही भेदभाव नाही आहे. ठीक आहे, ओके, त्यानंतर विजेची 1 जागा सर्वसाधारणची. ठीक आहे, ओके, त्यानंतर इतर मागासवर्गीयची 1 जागा सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर एकूण आरक्षित पदे 3 आहेत मित्रांनो अशा. ठीक आहे, ओके, आणि अराखीव म्हणजेच ओपन गटाची 1 जागा आहेत. अशा एकूण जागा आहेत 4 मित्रांनो. किती जागा आहेत? 4. ठीक आहे, बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, माजी सैनिक सर्व 0 आहेत मित्रांनो. ठीक आहे, ओके, त्यानंतर बघा लक्षात घ्या. त्यानंतरच आता आपल्याला पाहायचं आहे बघा. नंतरची पोस्ट आहे नाशिक विभागातली उपलेखापाल मुख्य लिपिक. उपलेखापाल मुख्य लिपिकची पोस्ट आहे, ज्याला आपण डेप्टी अकाउंटंट हेड क्लर्क म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आहेत अनुसूचित जाती म्हणजे SC च्या 2 जागा, 1 जागा सर्वसाधारण आणि 1 जागा महिलांसाठी आहे. चला, इथे एक महिलांसाठी जागा सुटलेली आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी 1च जागा सर्वसाधारण गटाची, महिलांसाठी काहीच नाही आहे. ठीक आहे, ओके, त्यानंतर विजा म्हणजे विजेसाठी 1 जागा सर्वसाधारण, NTB साठी 1 जागा सर्वसाधारण, NTC साठी 0, NTD ला 0 आहेत. ठीक आहे, इतर मागासवर्गीयला 2 जागा आहेत मित्रांनो, ते पण सर्वसाधारण आहेत, महिलांसाठी रिझर्व्ह नाही आहेत. त्यानंतर EWS ला 1 जागा आहेत सर्वसाधारणला, SC/BC ला पण 1 जागा आहे सर्वसाधारण. अशा एकूण आरक्षित जागा किती आहेत मित्रांनो? 8 जागा आहेत आरक्षित. त्याच्यामध्ये अराखीव म्हणजे ओपन गटाच्या 2 जागा, अशा एकूण 10 जागेसाठी भरती आहेत मित्रांनो नाशिक विभागाचे उपलेखापाल मुख्य लिपिक. बाकी एकूण पदे बघा लक्षात घ्या, बाकी कोणालाच काही जागा नाहीये, कुठलंच आरक्षणाला नाहीये. फक्त माजी सैनिकला 1 जागा आहे. हे बघा इथे एक जागा दिसते आहे. माजी सैनिकची तयारी करणाऱ्यांसाठी ही थोडीशी एक चांगली बातमी आहे. ठीक आहे, ओके, गुड न्यूज आहेत बघा. आणि एकूण आरक्षित पदे 8 पैकी SC/BC ला 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिलांची आहेत. EWS ला 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिलांची आहेत. इतर मागासवर्गीयाला 2 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिलांची आहेत. बरोबर आहेत. त्यानंतर इथे एक महत्वाची गोष्ट ही आहे की माजी सैनिकला 1 जागा आहेत अराखीव म्हणजेच ओपन गटासाठी, कुठल्या कॅटेगरीसाठी नाही आहेत मित्रांनो. ओके, समजलं. त्यानंतर चला पुढे जाऊ आपण. नंतरची पोस्ट आहेत आदिवासी विकास निरीक्षक. ठीक आहे, त्याला आपण ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर म्हणतो. ठीक आहे, आदिवासी विकास निरीक्षक संवर्गाचे आता काय आहेत? अनुसूचित जाती 0 पूर्ण 0, अनुसूचित जमाती 0, विजय 0, NT 0, NTC 0, सर्व 0. फक्त एकच जागा दिली आहे मित्रांनो, ती पण ओपन गटाची. एका जागेसाठी लागण्यात काही वेगळी मजा असते, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, ओके, तेवढा चांगला अभ्यास पाहिजे नसतो. अभ्यास असा आपला आहेच, आपल्या एवढ्या वर्षापासून करतोय मित्रांनो. फक्त आपल्याला हिंमत ठेवायची आहे, एका जागेसाठी लागणार आहे आशावाद आपल्याला ठेवायचा, तो पॉझिटिव्ह थोडं राहायचा आहे. 1 जागात मित्रांनो. ठीक आहे, ओके, एकूण त्यानंतरच आहेत बघा. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक. ओके, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, सिनियर क्लर्क. ठीक आहे, साईल थोडी फ्रेम मोठी घेऊन घे. सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट. ठीक आहे, ओके, सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट. याच्यामध्ये एकूण जागा अनुसूचित जातीच्या 9 जागा दिल्या आहेत. चांगल्या जागा आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या, शेड्यूल कास्टच्या. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब STच्या 4 जागा आहेत. त्यानंतर विजेची 1 जागा आहेत. आता अनुसूचित जातीच्या 9 जागा, 9 जागांपैकी सर्वसाधारण 4 आहेत, महिलांच्या 3 जागा आहेत, 7 झाल्या. माजी सैनिकची 1 जागा आहे मित्रांनो आणि अंशकालीनची 1 जागा आहेत. ठीक आहे, ओके, म्हणजेच 9 जागेंचं आरक्षण या प्रकारे आहेत.
अनुसूचित जमातीच्या 4 जागा आहेत, 4 जागा, 4 पैकी 2 जागा सर्वसाधारण गटाला आहेत, म्हणजेच महिला पुरुष दोघे जण कॉम्पिट राहील तिथे. त्यानंतर 1 जागा महिलांसाठी सुटलेली आहेत, 1 जागा माजी सैनिकसाठी सुटल्या आहेत. अशा एकूण 4 जागा झाल्या अनुसूचित जमात म्हणजे एसटी साठी. त्यानंतर विजेसाठी एकच जागा आहेत मित्रांनो, ती पण सर्वसाधारण गटालाच आहेत. त्यानंतर एनटीबी साठी पण एकच जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटाला आहेत. एनटीसी साठी एकच जागा आहेत, सॉरी 2 जागा आहेत, 1 जागा सर्वसाधारण गटाला आहेत आणि 1 जागा महिलांसाठी आहेत. ठीक आहे. त्यानंतर एनटीडी साठी 1 जागा आहेत. त्यानंतर आपण पाहतोय की विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण एसबीसी म्हणतो, स्पेशल बॅकवर्ड क्लास, एकच जागा आहेत आणि ती पण सर्वसाधारण गटाला आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गीयाच्या इतर ओबीसी साठी 11 जागा आहेत. ठीक आहे. ओके, चांगल्या जागा आहेत मित्रांनो ओबीसी साठी. त्याच्यातल्या 3 जागा सर्वसाधारण गटाच्या आहेत, म्हणजे महिला व पुरुष दोघांसाठी स्पर्धा राहील तिथे. 3 जागा महिलांसाठी स्पेशल सुटलेल्या आहेत. ठीक आहे. ओके, आणि 1 जागा खेळाडूसाठी आहेत मित्रांनो, 2 जागा माजी सैनिकसाठी आहेत, 1 जागा अंशकालीनसाठी आहेत आणि 1 जागा प्रकल्पग्रस्तासाठी आहेत. इथे प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीनसाठी आरक्षण सुटलेले आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. त्यानंतर एससीबीसीच्या 2 जागा, टोटल एससीबीसीच्या 6 जागा आहेत, 2 जागा सर्वसाधारण गटाच्या आहेत, 2 जागा महिलाच्या आहेत, 1 जागा सुटलेली आहेत मित्रांनो माजी सैनिकला, 1 जागा सुटली आहेत अंशकालीनला. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर एकूण आरक्षित पद असे 42 आहेत, त्याच्यापैकी सर्वसाधारणला 18 आहेत, म्हणजे टोटल केले आपण असं. ठीक आहे. ओके, चला. त्यानंतर अराखीव पदे म्हणजेच ओपन गटाचे किती जागा आहेत? ओपन गटाच्या 19 जागा आहेत टोटल. त्या 19 पैकी 5 जागा सर्वसाधारण गटाच्या आहेत, 7 जागा महिलाच्या आहेत, 1 जागा मिळाली आहेत खेळाडूला, 1 जागा सुटली आहेत माजी सैनिकला, 3 जागा सुटल्या आहेत मित्रांनो अंशकालीनला, 2 जागा सुटल्या आहेत भूकंपग्रस्ताला आणि 1 जागा सुटली आहेत प्रकल्पग्रस्ताला. या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण मिळालं आहे. त्यानंतर असे एकूण 23 जागा आहेत, सॉरी एकूण 61 जागा, 61 पैकी सर्वसाधारण गटाचे 23, 19 महिलांच्या, 2 झाल्या खेळाडूच्या, 9 झाल्या माजी सैनिकच्या जागा आहेत, 6 जागा आहेत अंशकालीन आणि भूकंपग्रस्त 1 पण नाही आहेत, प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा आहेत. समजलं मित्रांनो. त्यानंतर 1 पद कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता याच्यासाठी सुटलेलं आहे, तेव्हा 1 पद आणि 1 पद सुटलं आहे अल्पदृष्टीसाठी. असे एकूण 2 पदे दिव्यांगासाठी सुटले आहेत, सॉरी दिव्यांग आपण सुटत आहेत, दिव्यांगासाठी 2 पदे आहेत आणि अनाथसाठी एकूण 1 पद आहेत संस्थात्मक. ठीक आहे, समजलं मित्रांनो. त्यानंतर आहेत बघा समोर पाहू आपण बघा. त्यानंतर लघु टंकलेखक ज्याला आपण टायपिस्ट म्हणतो, टायपिस्ट, स्टेनोटायपिस्ट बघा समजलं. त्यानंतर स्टेनोटायपिस्टच्या एकूण जागा 3 आहेत, 3 पैकी 1 जागा अनुसूचित जातीची आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत. त्यानंतर विजेची 1 जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत. त्यानंतर ओबीसीची 1 जागा, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत मित्रांनो. त्यानंतर अशा टोटल आरक्षित 3 जागा आहेत, 3ही सर्वसाधारण गटाला आहेत आणि एकूण 3. ओपनला 1 पण जागा नाही आहेत मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर पुढे जाऊ आपण, चला बघा लक्षात घ्या. नंतरची पोस्ट आहे गृहपाल ज्याला आपण वार्डन म्हणतो. चांगली पोस्ट असते मित्रांनो, क्लास 2 ची पोस्ट आहेत, नॉन गॅझेटेड. काय म्हणते बघा, गृहपाल पुरुष, वार्डन मेल, मेलसाठी पुरुषांसाठी जागा आहे वाली, स्त्रीसाठी जागा नाही आहेत. ठीक आहे. अनुसूचित जातीची 1 पण नाही आहेत, अनुसूचित जमातीची 1 जागा आहेत, इतर मागासवर्गीयाच्या ओबीसीच्या 5 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत ओबीसीला, 4 जागा सर्वसाधारण गटाच्या 5 पैकी आणि 1 जागा मिळाली आहे माजी सैनिकला मिळाली आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसला 2 जागा आहेत, 2ही सर्वसाधारण गटालाच आहेत. एससीबीसीला 2 जागा आहेत, 2ही सर्वसाधारण गटालाच आहेत. अशा एकूण आरक्षित 9 जागा आहेत, सॉरी 10 जागा आहेत, 10 पैकी 9 सर्वसाधारण गटाला सुटली आहेत, 1 जागा माजी सैनिकला सुटली आहेत. आणि अराखीव म्हणजे ओपन गटाला 4 जागा आहेत मित्रांनो. किती जागा सुटल्या आहेत? 4 जागा ओपन गटाला. 4 पैकी 3 जागा ज्या आहेत, चला पहा लक्षात घ्या, 4 पैकी ज्या 3 जागा आहेत त्या सुटलेल्या आहेत कोणासाठी? सर्वसाधारण गटासाठी आणि 1 जागा सुटली आहेत माजी सैनिकसाठी. अशा एकूण 14 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतरचं आहेत, नंतरचं समोरचं बघू आपण, बघा लक्षात घ्या, समोरचं पहा. ओके, चला पहा. नंतरची पोस्ट आहे गृहपाल. गृहपाल स्त्रीसाठी वेगळी पोस्ट आहेत वार्डनसाठी, आणि वार्डनसाठी गृहपाल स्त्री. तिच्यासाठी स्त्रीसाठी अनुसूचित जातीची 1 जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटामध्ये आहेत, म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्हीसाठी, दोन्ही तिथे कॉम्पीट करेल. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी 2 जागा, दोन्ही सर्वसाधारण गटाच्याच आहेत. सर्वसाधारणचा अर्थ लक्षात ठेवा की जिथे महिला आणि पुरुष दोघे जण त्या ठिकाणी स्पर्धेत उतरतात त्याला आपण सर्वसाधारण म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतरचं आहेत मित्रांनो इतर मागासवर्गीयची स्त्रीची जागा 1 जागा आहेत, समजलं. आता सर्वसाधारण
बघा या ठिकाणी आता सर्वसाधारण फिमेलची गृहपाल स्त्री वार्डनची जागा आहेत, EWSची एक जागा, एक जागा सर्वसाधारणची आहेत, SBCची एक जागा, एकूण आरक्षित पदे आहेत 6, बरोबर आहे, समजलं. त्यानंतर अराखीव पदे म्हणजे ओपन गटाला 4 जागा आहेत अराखीव, आणि 4 पैकी 3 जागा सर्वसाधारणला सुटल्या आहेत, एक जागा माजी सैनिकला सुटली आहेत मित्रांनो. त्यानंतरचा आहेत बघा अधीक्षक, सुप्रिटेंडेंट ज्याला आपण म्हणतो अधीक्षक म्हणजे पुरुष मेलच्या जागा आहेत, पुरुष अधीक्षक. त्याच्यापैकी अनुसूचित जातीच्या 3 जागा, 3 जागा सर्वसाधारण गटाला आहेत, 2 जागा अनुसूचित जमातीच्या, 2 सर्वसाधारण गटाला आहेत. त्यानंतर आहेत इतर मागासवर्गीय एक जागा ती पण सर्वसाधारण गटाला सुटली आहेत, EWSची एक जागा, SEBCची एक जागा. अशा आरक्षित पद आहेत 8, आणि अराखीव म्हणजे ओपनची एकच जागा आहेत मित्रांनो, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत. त्यानंतरच आहेत चला पहा, त्यानंतरच आहेत अधीक्षक स्त्री, अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजेच OBCच्या 9 जागा, EWSची एक जागा आहे, SEBCची एक जागा. त्यानंतर 16 जागा आरक्षित झाल्या टोटल. तसेच त्याचबरोबर त्याच्यातल्या 14 सर्वसाधारण आहेत, आणि एक सुटली आहेत माजी सैनिकला, एक सुटली आहेत अंशकालीनला एक जागा सुटली आहेत मित्रांनो. अराखीव ओपन गटासाठी एकच जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटात आहेत. त्याचबरोबर अशा तसेच दिव्यांगासाठी एक पद आहेत मित्रांनो, आणि ते पद अंध अल्पदृष्टीसाठी आहेत, बरोबर आहे. त्यानंतर आणि पूर्णतः अंध व्यक्ती अपात्र राहिली ते सांगितलेले आहेत, अल्पदृष्टी पाहिजे नाहीत, लो विजन, ठीक आहे. त्यानंतरच आहेत चला समजून घ्या ग्रंथपालची पोस्ट आहेत. आपण नाशिक विभाग पाहतोय. ग्रंथपालसाठी अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत, त्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी 1 आहेत, महिलांसाठी 1 आहेत, बरोबर आहे. त्यानंतर NTBला एक जागा सुटली आहे, ते पण सर्वसाधारणला सुटलेली आहेत. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे आपण SBC म्हणतो, त्यासाठी एकच जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटली आहेत. इतर मागासवर्ग म्हणजे OBCचे 4 जागा, 4 पैकी 2 जागा सुटल्या आहेत सर्वसाधारणला, एक जागा सुटली आहेत महिलेला, आणि एक जागा सुटली आहे मित्रांनो माजी सैनिकला. कोणाला? माजी सैनिकला एक जागा सुटलेली आहे. त्यानंतर EWSची एकच जागा आहेत, 2 जागा आहेत, एक जागा सर्वसाधारणला, एक जागा महिलेला गेली आहेत. SEBCच्या 2 जागा आहेत, एक जागा सर्वसाधारणला गेली आहेत, एक जागा महिलेला गेली आहेत. अशा आरक्षित 12 पद आहेत मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये ओपनचे आहेत 12 पद, 12 पैकी 3 गेल्या सर्वसाधारणला, 4 गेल्या आहेत महिलेला, एक जागा गेली आहेत मित्रांनो खेळाडूला, 2 जागा गेल्या आहेत माजी सैनिकला, एक जागा गेली आहेत अंशकालीनला, आणि एक जागा गेली आहेत प्रकल्पग्रस्ताला. आणि त्याच्यातही आपण पाहतो आहेत की दिव्यांग एक पद गेला आहेत अंध अल्पदृष्टी लो विजनला, आणि अनाथला एक पण पद नाही आहेत मित्रांनो. त्यानंतर पाहू आपण चला बघा प्रयोगशाळा सहाय्यक, नंतरचं पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट, चांगलं पद असते मित्रांनो. चला बघा अनुसूचित जमातीला एकच जागा सुटली आहे, ती पण सर्वसाधारण गटाला म्हणजे STला. त्यानंतर NTBला एक जागा, ती पण सर्वसाधारण गटात गेली आहे. त्यानंतर NTCला एकच जागा सुटली आहे, ती पण सर्वसाधारण गटात गेली आहे. त्यानंतर NTDला एकच जागा सुटली आहे, ती पण सर्वसाधारण गटात गेली आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे OBCला 4 जागा सुटल्या आहेत, त्यापैकी 2 सर्वसाधारण गटात गेल्या आहेत, एक गेली आहेत महिलामध्ये. त्यानंतर EWSला एक जागा सुटली आहेत, SEBCला एक जागा सुटली आहेत मित्रांनो. अशा आरक्षित टोटल 10 आहेत, 10 पैकी 8 जागा सर्वसाधारण, एक जागा महिलेला गेली आहेत, एक जागा माजी सैनिकला गेली आहेत मित्रांनो. त्यानंतर अशा ओपनच्या 2 जागा आहेत मित्रांनो, याच्यामध्ये एक जागा सर्वसाधारणला सुटलेली आहेत, एक जागा महिलेला सुटली आहेत. त्यानंतरच आहेत दिव्यांगासाठी पद नाही आहे, अनाथसाठी पण पद नाही आहे मित्रांनो. त्यानंतर आता पाहू ठाणे विभाग. आता याच्या आधी पाहिला आपण नाशिक विभाग, आता पाहू आपल्याला ठाणे विभाग, ठीक आहे. चला पहा मित्रांनो ठाणे विभाग बघा काय म्हणते ठाणे विभाग. ठाणे विभागाची पोस्ट आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर. त्याच्यामध्ये एकच जागा आहेत अनुसूचित जातीची, ती पण सर्वसाधारण गटाला सुटली आहेत, एक जागा आहे विजेची, आणि 2 जागा आहेत म्हणजे आरक्षित झाल्या आहेत, एक जागा ओपन गटाची आहेत, ओपन गटाची ती पण सर्वसाधारणला सुटलेली आहेत, ठीक आहे. त्यानंतर दिव्यांगानातला काहीच नाही आहे मित्रांनो. त्यानंतर पाहू आपण बघा लक्षात घ्या समजून घ्या. नंतर आहे संशोधन सहाय्यक, ज्याला आपण रिसर्च असिस्टंट म्हणतो, रिसर्च असिस्टंट संशोधन सहाय्यक. एक जागा अनुसूचित जातीची,
ती पण सर्वसाधारण गटाला सुटली आहेत. एक जागा अनुसूचित जमातीची सर्वसाधारण गटासाठी सुटली आहेत. एक जागा विजेची सर्वसाधारण गटासाठी सुटली आहेत. त्यानंतर एक जागा इतर मागासवर्गीयासाठी सर्वसाधारण गटासाठी सुटली आहेत. एक जागा SC/BC ती पण सर्वसाधारण गटासाठी. आणि अशा 5 जागा आरक्षित आहे, रिझर्व्ह आहेत. त्या 5ही जागा कशासाठी सुटल्या आहेत? सर्वसाधारण गटासाठी सुटल्या आहेत मित्रांनो. आणि अराखीव म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणतो, ओपन गटासाठी 2च जागा सुटल्या आहेत. त्यापैकी 2 पैकी एक जागा सर्वसाधारण गटाला सुटली आहेत आणि एक जागा सुटली आहेत महिलेसाठी. ठीक आहे, समजलं. त्यानंतर उपलेखापाल, ज्याला आपण मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ अशी वेगवेगळी नावे, डेप्टी अकाउंटंट किंवा हेड क्लर्क. हेड क्लर्कच्या बघा जागा किती आहेत ठाणे विभागाला? एक जागा सुटलेली आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहे. एक जागा अनुसूचित जमातीची आहेत, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत. 2 जागा OBCच्या आहेत, त्या पण सर्वसाधारण गटाला सुटलेल्या आहेत. त्यानंतर एक जागा EWSची, ती पण सर्वसाधारण गटासाठी सुटली आहेत. एक जागा SC/BCची आहेत, ती पण सर्वसाधारण गटासाठी सुटली आहेत. आणि ओपनच्या एक जागा आहेत, ती गेली आहे मित्रांनो कोणाला? माजी सैनिकला एक जागा गेलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग अनाथसाठी कुठलेच पद नाही आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक. आता वरिष्ठ लिपिक पदसंख्या 8, अनुसूचित जातीच्या 8 जागा आहेत. 4 जागा सर्वसाधारणच्या आहेत, 2 जागा महिलेच्या 6 झाल्या, एक जागा माजी सैनिकच्या, एक जागा अंशकालीनची आहे. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे STच्या 4 जागा आहेत. 4 पैकी 2 जागा सर्वसाधारण, एक जागा महिलेची आहेत मित्रांनो, आणि एक जागा आहेत माजी सैनिकची. त्यानंतर विजेचे 2 जागा आहेत. 2 जागेपैकी एक जागा सुटली आहे सर्वसाधारणला आणि एक जागा सुटली आहेत महिलेला. त्यानंतर NTBच्या 2 जागा आहेत. 2 जागेपैकी एक जागा सुटली आहे सर्वसाधारण, एक जागा सुटली आहेत महिलेला. त्यानंतर NTCचे 2 जागा आहेत. 2 पैकी एक जागा सर्वसाधारण सुटली आहेत, एक जागा महिलेला सुटली आहेत. त्यानंतर NTDची एकच जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटली आहे. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, त्याला आपण SBC म्हणतो, एकच जागा आहे, ती पण सर्वसाधारण गटाला सुटलेली आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गाच्या 11 जागा आहेत. 11 पैकी 3 जागा सर्वसाधारणला गेल्या आहेत, 3 जागा महिलेला गेल्या आहेत, एक जागा गेली आहेत खेळाडूला, 2 जागा गेल्या आहेत माजी सैनिकला, एक जागा गेली आहेत अंशकालीनला, एक जागा गेली आहेत प्रकल्पग्रस्ताला मित्रांनो. ठीक आहे. EWSच्या 6 जागा आहेत. त्यापैकी 6 पैकी 2 सर्वसाधारण गटाला, 2 गेल्या आहेत महिलेला, एक जागा गेली आहेत माजी सैनिकला, एक जागा गेली आहेत अंशकालीनला. त्यानंतर SC/BCच्या 2 जागा आहेत. 6 जागा आहेत. 6 पैकी 2 जागा सर्वसाधारणला गेल्या आहेत, 2 जागा महिलेला गेल्या आहेत, एक जागा गेली आहेत माजी सैनिकला, एक जागा गेली आहेत अंशकालीनला. समज झाल्या 6 जागा. त्यानंतर अराखीव पदे, हे टोटल 43 हे आपण मोजले, हे 43. आता अराखीव म्हणजे ओपनच्या 14 जागा आहेत. 14 पैकी 5 जागा सर्वसाधारणला गेल्या आहेत, 4 जागा महिलेला गेल्या आहेत, एक जागा खेळाडूला गेली आहेत, 2 जागा माजी सैनिकला गेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर 2 जागा माजी सैनिकला, एक जागा गेली आहेत अंशकालीनला, एक जागा गेली आहेत प्रकल्पग्रस्ताला या ठिकाणी. तर बघा याच्यामध्ये दिव्यांगाला आरक्षण मिळालं आहे. 2 पद आहेत दिव्यांगासाठी. एक पद अल्पदृष्टीसाठी आहेत, लो विजन, आणि दुसरं पद आहे कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्लभता म्हणजे डीप हार्ड हिअरिंग. अनाथसाठी एक जागा आहे संस्थात्मक अनाथसाठी. त्यानंतर दिला आहेत बघा गृहपाल पुरुष. आपण ठाणे विभाग पाहतोय मित्रांनो. पूर्ण विभागाची माहिती पाहायची आहे तुम्हाला. सर्व विभाग कामाच्या, सर्व विभागाची जाहिरात पहा, कुठे फॉर्म भरायचा, व्यवस्थित प्लॅनिंग करू आपण मस्तपैकी. कुठे जागा आहेत, काय जागा आहेत. कमी जागा म्हणून फॉर्म भरू नका असं नका करू. ठीक आहे. कधी कधी कमी जागेसाठी कमी फॉर्म येतात, जास्त जागेसाठी जास्त फॉर्म येतात, असंही कधी कधी होते. आपली अभ्यास ठेवा. एका जागेसाठी मला भांडायचं, एक जागा जी आहे ती माझीच आहे असा आत्मविश्वास ठेवा मित्रांनो. अभ्यास करा चांगल्या प्रकारे. गृहपाल पुरुष, वार्डन मेल. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत, 3ही सर्वसाधारणला गेल्या आहेत. अनुसूचित जमातीला जागा नाही आहे म्हणजे STला जागा नाही आहे. विजेला एक जागा आहे, सर्वसाधारणला सुटली आहेत. एक जागा NTBला आहेत, एक जागा NTCला आहेत, एक जागा एकही NTDला एक पण नाही आहेत. OBCला एक जागा आहेत, EWSला 2 जागा आहेत, 2ही सर्वसाधारणला सुटल्या आहेत. SC/BCला 2 जागा, 2ही सर्वसाधारणला सुटल्या आहेत मित्रांनो. अशा आरक्षित जागा 11च्या 11 सर्वसाधारणला सुटलेल्या आहेत. आणि ओपनच्या आहेत 5 जागा. 5 पैकी 3 जागा सुटल्या आहेत सर्वसाधारणला, एक जागा सुटली आहे मित्रांनो माजी सैनिकला, एक जागा सुटली आहेत अंशकालीनला. समजलं. त्यानंतर इकडे दिव्यांगासाठी एक पद आहेत, ते पण अल्पदृष्टीसाठी लो विजनसाठी आहेत. अनाथसाठी एक पण पद नाही आहे मित्रांनो ठाणे विभाग. त्यानंतर गृहपाल स्त्री ठाणे विभाग पाहतोय, एकच जागा आहेत. टोटल 5 जागा आहेत, त्यापैकी एक जागा NTBला गेली आहे, ती पण सर्वसाधारणला गेली आहेत.
त्यानंतर 2 जागा EWS ला गेल्यात, त्या पण सर्वसाधारणला गेल्यात. SCBC ला 2 जागा आहेत, 2च्या 2 गेल्यात. एकूण आरक्षित पदे 5 आहेत, 5 सर्वसाधारणला सुटले आहेत. ओपनला एक पण जागा नाही आहेत मित्रांनो. चला समोर पाहू, बघा लक्षात घ्या. त्यानंतर अधीक्षक पुरुष ठाणे विभाग सुरू आहे आपला. एक एक विभाग पाहतोय. दुसरा विभाग सुरू आहे नाशिक नंतर ठाणे. अधीक्षक पुरुष सुप्रिटेंडेंट मेल किती जागा आहेत? टोटल जागा आहेत मित्रांनो किती? 16. 16 पैकी 2 जागा ST ला गेले, SC ला एक पण जागा नाही आहे. विजेला एक जागा गेली आहेत, NTB ला एक जागा सुटली आहेत, NTC ला एक जागा सुटली आहेत, NTD ला एक जागा सुटली आहेत. OBC ला 4 जागा सुटल्या आहेत मित्रांनो. EWS ला 2 जागा सुटल्या आहेत, SCBC ला 2 जागा सुटल्या आहेत आणि ओपनला 2 जागा सुटल्या आहेत आणि त्या दोनही जागा सर्वसाधारणला गेल्या आहेत. त्यानंतर दिव्यांगाला एकच पद आहेत, ते पण अल्पदृष्टीचं पद आहेत. अनाथला एक पण पद नाही आहेत. त्यानंतर अधीक्षक स्त्री, अधीक्षक स्त्रीसाठी मित्रांनो एकूण 27 जागा, भरपूरशा जागा आहेत. अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीच्या 4 जागा, 4 पैकी 3 सर्वसाधारण गटातला गेल्या आहेत, 1 गेले आहेत माजी सैनिकला. त्यानंतर बघा 2 जागा गेल्यात NTB ला, त्यात 2 सर्वसाधारणला गेल्यात. NTC ला 2 जागा, NTD ला 2 जागा, त्यानंतर SBC ला 2 जागा सुटल्यात. इतर मागासवर्ग ओपनला 5 सुटल्यात, 5 पैकी 3 गेल्या सर्वसाधारणला, त्यातली 1 गेलेत माजी सैनिकला OBC ची, 1 गेलेत अंशकालीनला, 1 जागा माजी सैनिकला OBC ची, 1 जागा माजी सैनिक अंशकालीनला OBC ची. त्यानंतर EWS ला 3 जागा आहेत मित्रांनो, 3ही जागा सर्वसाधारणला सुटल्या आहेत. भरायला काहीच हरकत नाही या ठिकाणी. एकूण आरक्षित पदे आता बघा प्रत्येक विभाग, फक्त विजेला जागा नाही आहे, भरायला काही हरकत नाही, चालेल. एकूण आरक्षित पदे 22 आहेत, 25 पैकी 22 सर्वसाधारण सुटले आहेत. ओपनला 2 जागा आहेत, 2 जागा सर्वसाधारणच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर दिव्यांगासाठी 1 जागा आहेत, अल्पदृष्टी लो विजनसाठी. त्यानंतरची पोस्ट आहेत ग्रंथपाल, ज्याला आपण लायब्ररियन म्हणतो. ग्रंथपाल लायब्ररियन अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत मित्रांनो, त्यापैकी. त्यानंतर NTB साठी 1 जागा आहेत, SBC साठी 1 जागा, OBC साठी 3 जागा, EWS ला 2 जागा आहेत, SCBC ला 2 जागा आणि ओपनला 4 जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर चला बघा याच्यामध्ये माजी सैनिकला ओपनसाठी 1 जागा सुटलीत माजी सैनिकसाठी, बाकी काही नाही. बाकी मग दिव्यांगाला 1 जागा सुटली आहेत अल्पदृष्टीसाठी. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल आपण पाहतोय. अरे सहाय्यक ग्रंथपाल फक्त ओपनला 1च जागा सुटली मित्रांनो ठाणे विभागात, सहाय्यक ग्रंथपाल. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यकला टोटल 13 जागा आहेत. 13 जागेपैकी कोणत्या जागा कोणाला बघा, 2 जागा सुटल्या आहेत SC ला, 1 जागा सुटली आहेत NTB ला, 1 जागा NTC, 1 जागा NTD, 2 जागा OBC ला गेल्या आहेत, 2 जागा EWS ला गेल्या आहेत, 2 जागा SCBC ला गेल्या आहेत आणि ओपनला 2 जागा गेल्यात मित्रांनो. बाकी दिव्यांगासाठी 1 जागा आहेत अल्पदृष्टीसाठी. ठीक आहे. त्यानंतर चला पहा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ठाणे विभाग. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या टोटल 21 जागा आहेत मित्रांनो, त्यातल्या 3 जागा SC च्या आहेत. त्यानंतर 1 जागा ST ची आहेत, 1 जागा विजेची आहेत, 1 जागा NTB ची आहेत, 1 जागा NTC ची आहेत मित्रांनो. 4 जागा OBC ची आहेत. OBC पैकी 2 जागा सर्वसाधारणच्या आहेत, 1 जागा महिलेची आहेत आणि 1 जागा सुटली आहेत माजी सैनिकची. चला. त्यानंतर EWS च्या 2 जागा आहेत, 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिलेची आहेत. SCBC ची 2 जागा आहेत, 2 पैकी 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिलेची. ओपन गटाच्या 6 जागा आहेत मित्रांनो, 6 पैकी 2 जागा आहेत सर्वसाधारण, 2 जागा आहेत महिलेसाठी. ठीक आहे. त्यानंतर पाहू कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर. ठीक आहे. चला फक्त एकच जागा आहेत मित्रांनो, ती पण ओपन गटाला आहेत आणि ती पण सर्वसाधारणला गेली आहेत. त्यानंतर अमरावती विभाग, भरपूर जणांचं लक्ष अमरावती नागपूर विभागावर असतं. चला बघा पाहू आपण किती जागा आहेत. 1 जागा आहे अनुसूचित जातीचे शेड्यूल कास्टची, 1च जागा, ती पण तुमची आहे असं पॉझिटिव्ह राहा. 1 जागा गेली आहेत विजेला, 1 जागा गेली आहेत OBC ला आणि 1 जागा गेली आहेत ओपनला. अशा एकूण 4 जागा आहेत मित्रांनो. बाकी कुठल्याच याला फक्त 1 जागा ओपनची जी आहे ती पण 1 जागा जी गेली आहेत ओपनसाठी ती माजी सैनिकला सुटलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण, चला पहा संशोधन सहाय्यक अमरावती विभाग पाहतोय आपण. संशोधन सहाय्यकची 1 जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी ST साठी, 1 जागा OBC साठी आहेत, 1 जागा विजेसाठी आहेत मित्रांनो आणि
SC BC एक जागा आहेत आणि ओपनसाठी एक जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिकच्या एक जागा SC सुटली आहेत, एक जागा NTB आहेत, एक जागा NTC आहेत. EWS ला एकच जागा आहेत, SC BC एक जागा आहेत. एकूण अशा 5 जागा रिझर्व्ह झाल्या आहेत आणि ओपनसाठी 3 जागा आहेत मित्रांनो. 3 पैकी एक जागा सर्वसाधारणला, एक जागा महिला गेल्यात आणि एक जागा सुटलीत मित्रांनो अंशकालीनला. कोणाला? अंशकालीनला. त्यानंतर दिव्यांगासाठी अनाथासाठी काही जागा नाही आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक त्याच्यामध्ये 6 जागा SCच्या आहेत, शेड्यूल कास्ट. त्यापैकी एक जागा अंशकालीनला सुटलेली आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती ST 3 जागा आहेत मित्रांनो. विजेसाठी एक जागा, NTB एक जागा, NTC 2 जागा, NTD एक जागा आहेत. इतर मागासवर्ग म्हणजे OBCच्या 8 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक. EWS ला 4 जागा आहेत, SC BC 4 जागा, ओपनला 13 जागा आहेत मित्रांनो. आणि सर्वांना एक एक जागा इथे वाटलेली आहेत. महिलेला 5 जागा आहेत ओपनमध्ये, चांगल्या जागा आहेत. फॉर्म भरा आहे, संधी आहेत तुम्हाला या ठिकाणी. आणि वरिष्ठ लिपिक तुम्ही एज्युकेशनमध्ये बसता की पहा त्यानुसार आणि फॉर्म भरा. त्यानंतर गृहपाल मित्रांनो, गृहपालच्या 3 जागा आहेत अनुसूचित जातीच्या, एक जागा अनुसूचित जमातीची आहेत. त्यानंतर 2 जागा EWSच्या आहेत, एक जागा SC BCची आहेत, 6 जागा ओपनच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर गृहपाल स्त्री आपण अमरावती विभाग पाहतोय. फक्त एक जागा आहेत OBCची, एक जागा आहेत NTDची, एक जागा EWSची आहेत, एक जागा आहेत SC BCची मित्रांनो. 4 जागा अशा आरक्षित झाल्या आहेत, 4 जागा ओपनच्या आहेत. त्यापैकी 2 जागा सर्वसाधारणला आहेत, एक जागा सुटलेली आहेत माजी सैनिकला, एक जागा सुटली आहेत अंशकालीनला. ठीक आहे. त्यानंतर लघु टंकलेखक ज्याला आपण स्टेनोटायपिस्ट म्हणतो बघा, एक जागा अनुसूचित जमातीची आहेत, एक जागा विजेची आहेत, त्यानंतर एक जागा ओपनची आहेत. चला. त्यानंतर अधीक्षक स्त्री अमरावती विभाग, एक जागा EWS, एक जागा SC BCची आहे, 2 जागा म्हणजे 2 झाल्या हा आरक्षित आणि एक जागा झाली ओपनची. त्यानंतर ग्रंथपाल मित्रांनो, ग्रंथपालसाठी एकूण एकच जागा आहेत फक्त, ती पण EWS ला दिली आहे, एकच जागा, ती पण सर्वसाधारण गटासाठी सुटलेली आहे. त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, चला पाहू आपण काय म्हटलं आहे. 3 जागा SCच्या आहेत, 2 जागा STच्या आहेत, एक जागा विजेची आहेत, एक जागा NTBची आहेत, एक जागा NTC, एक जागा NTDची आहेत. OBCच्या 4 जागा आहेत, EWSच्या 2 जागा आहेत, SC BCच्या 2 जागा, 7 जागा ओपनच्या आहेत मित्रांनो. चला नेक्स्ट. त्यानंतर चला शेवटचं पाहू नागपूर विभाग. महत्त्वाचं, भरपूर जणांचं लक्ष असते नागपूर विभागावर. पाहू जागा किती आहे, किती असली तरी एक तरी असली तरी आपल्या कामाची आहेत मित्रांनो. बघा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर, खूप चांगली पोस्ट असते. SCची 1 जागा आहेत, टोटल 4 जागा दिल्या आहेत. ओपनची 1 जागा आहेत, इतर मागास म्हणजे OBCची एकच जागा आहेत आणि एक जागा विजेची आहेत. बरोबर आहेत. त्यानंतर संशोधन सहाय्यक, रिसर्च असिस्टंट, एकूण टोटल 3 जागा आहेत. मग त्यापैकी एक जागा विजेची आहेत, एक जागा OBCची आहेत, एक जागा SC BCची आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, नंतरची पोस्ट आहे उपलेखापाल मुख्य लिपिक. उपलेखापाल मुख्य लिपिकची अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत, एक जागा अनुसूचित जमातीची आहेत, एक जागा NTBची आहेत, 2 जागा इतर मागासवर्गीयची आहेत, EWSची एकच जागा आहेत आणि ओपनच्या एकच जागा आहेत. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, अनुसूचित जातीच्या 7 जागा आहेत मित्रांनो, अनुसूचित जातीच्या 7 जागा. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या 4 आहेत STच्या. त्यानंतर विजेच्या 2 जागा आहेत, NTBची 1 जागा, NTCच्या 2 जागा आहेत, NTDची 1 जागा आहेत. त्यानंतर SBCची 1 जागा आहेत, OBCच्या 10 जागा, चांगल्या जागा आहेत मित्रांनो OBCच्या. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, फॉर्म भरा सर्वांनी. EWSच्या पण 5 जागा आहेत, जागा भरपूर आहेत. त्यानंतर ओपनच्या 6 जागा आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये सर्वांनाच जागा जवळपास मिळाल्या. खेळाडूला पण 1 जागा आहे इतर मागासवर्गीयामध्ये. त्यानंतर आपण पाहतोय दिव्यांगासाठी 2 पदे आहेत, दिली आहेत या प्रकारे. त्यानंतर गृहपाल पुरुष, वार्डन मेल, त्याच्यामध्ये टोटल 19 जागा आहे मित्रांनो. 19 जागा बघा कशा कशाच्या आहेत. 4 जागा SCच्या आहेत, 1 जागा STची आहेत, 2 जागा विजेची आहेत आणि NTCची 2 जागा आहेत. NTBला जागा नाही आहेत, NTDला 1 जागा, SBCला 1 जागा, OBCला 4 जागा आहेत.
EWS ला 2 जागा आहेत, SCBC ला 2 जागा आहेत आणि ओपनला एक पण जागा नाही आहेत. चला पुढे चालू आपण. गृहपाल स्त्री एकूण 6 पदे आहेत मित्रांनो. 6 पदापैकी एक पद STचं आहे, 2 पद इतर मागासवर्गीयासाठी आहे, एक आहे EWS ला, एक आहे SCBC ला आणि एक आहेत ओपनला. चला पुढे चालू. अधीक्षक स्त्री टोटल 8च जागा आहेत. 8 पैकी 2 जागा ST ला आहेत, एक जागा NTB ला आहेत, एक जागा NTD ला आहेत आणि SBC ला एक जागा आहेत, OBC ला 2 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर अधीक्षक पुरुष एकूण 4 जागा आहेत मित्रांनो. एक जागा EWS ची आहेत, एक जागा SCBC ची आहेत आणि एक जागा ओपनची आहेत. चला पुढे चालू आपण. बघा प्रयोगशाळा सहाय्यक, ज्याला आपण लॅबोरेटरी असिस्टंट, नागपूर विभाग पाहतोय आपण. कोणता विभाग? नागपूर विभाग. अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत SCच्या आणि विजेची एक जागा आहेत. त्यानंतर EWS ची एक जागा, SCBC ची एक जागा आहेत आणि ओपनला एक पण नाही, अशा टोटल 5 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर ग्रंथपालच्या चला बघा, ग्रंथपाल फक्त ST साठी एक जागा आहेत, OBC साठी 2 जागा आहेत, EWS ला 2 जागा, SCBC ला 2 जागा आणि एकूण टोटल 8 जागा झाल्या. त्यानंतर लघु टंकलेखक, ज्याला आपण स्टेनोटायपिस्ट म्हणतो. स्टेनोटायपिस्ट विजेची एक जागा आहेत, OBC ची एक जागा, SCBC ची एक जागा आणि ओपनला एक जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर, ओके, नाशिक विभाग, ठीक आहे, राज्य नाशिक, आयुक्त. त्यानंतर उच्च श्रेणी लघु शिक्षकला आपण पाहतोय, लघुलेखकला एक जागा आहेत विजेला, त्यानंतर एक जागा आहे ओपनला, 3 झाले, एक जागा आहे OBC ला. त्यानंतर मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक, त्यात पाहतोय 2 जागा SC ला, एक जागा ST ला आहेत, एक जागा NTC ला आहेत, 4 जागा OBC ला आहेत, एक जागा EWS ला आहे, एक जागा SBC ला आहेत आणि 4 जागा आहेत ओपनला. चला पुढे जाऊ. चला समजलं मित्रांनो. बघा हे झालं जागेंचं, तुम्हाला बायफर्गेशन जागेंचं प्लॅनिंग दिलं आहे. जरी एक जागा आहे, भरपूर जणांचं म्हणणं पडतं सर एकच जागा आहे, कसं फॉर्म भरायचं? एका जागेसाठीच फॉर्म भरायचं मित्रांनो. कॉम्पिटिशन एका जागेसाठीच ठेवायची. जी एक जागा असते ती माझी आहे असं कॉन्फिडन्स ठेवायचा, पॉझिटिव्ह राहायचं. हे झालं जागेंबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर कोणत्या जागेसाठी कोणतं क्रायटेरिया आहेत आणि तिथे तुम्ही बसता का याचं सुद्धा आपण पुन्हा एकदा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवू. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. नवीन व्हिडिओ बनवायचा काय हे सुद्धा सांगा मित्रांनो. चला पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन या आपण लवकरच. चला तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय